रिझल्ट आणायला मग पास होशील तू? पास होशील का? किती मार्क्स आणशील? 4 मार्क्स आणशील? बरं चल मग आता बघू काय दिवे लावले. चल. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. इथे डुग्गूचा आज रिझल्ट होता आणि डुग्गूचं नाव रिदान आहे. तर त्याला 97.3% आले आहेत आणि फर्स्ट रँकने तो पास झालेला आहे आणि डुग्गू सिनियरला गेलेला आहे आता. आणि इथे ना मुंगूस आलेले, त्याला मी सिटी मारत होती, ते सिटी मारल्यावर लगेच येतात आणि तिथे ना मी त्यांना खायला पण टाकलेलं. इथे मी बिरडं सोलायला घेतलेलं, आज व्हेज बनवायचं होतं. बिरडं सोललं आणि बिरड्याला मस्त अशी फोडणी दिली, हळद मसाला वगैरे सगळं टाकून त्याला पाणी टाकून कुकरला झाकण लावून दिलं. आणि इथे मला पालेभाजी करायची होती एक. इथे कांदा, टोमॅटो, मिरची, हळद, गरम मसाला टाकला आणि इथे पालकची भाजी करायची होती. पालकची भाजी खूप होती म्हणून त्याला थोडंसं मीठ टाकून ठेवून दिलं आणि मग दुसरी उरलेली भाजी टाकली. आणि इथे मी कुरडया करत होती, मस्त अशा फुलत होत्या कुरडया. या जुन्या कुरडया आहेत, आत्ता केलेल्या नाही आहेत. आणि मी सकाळी भाकरी नव्हत्या केल्या, कंटाळा आलेला आणि आता संध्याकाळी केल्या. लिटरली एनर्जी संपून जाते भाकरी केल्यावर. आणि हा लोकेशन कोणता आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. जरा रात्री बाहेर गेली जेवल्यावर आणि बाहेर जायलाच लागतं मला असं जेवल्यावर, थोडंसं फ्रेश होतं मूड. आणि इथे ना हा मून आहे ना असं चालत होता. लहानपणी कसं आपण चालतोय तर मून चालतोय असं काहीतरी व्ह्यू मला दिसत होता. आणि इथे आम्ही ना आईस्क्रीम घ्यायला थांबलेलो, तर इथे मी कॅप्चर केलं आहे त्याला. थोडा थोडा मून दिसतोय असं पुढे पुढे येताना आणि मग परत तो ढगाळ होतोय. तर माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ओके.